Dear student, we already started this lesson heredity and evolution. फर्स्ट लेक्चर मध्ये आपण बेसिक थिंग्स बघितले डीएनए, आरएनए अँड टाइप ऑफ आरएनए आणि व्हॉट इज क्रोमोझोम्स. हेरिडिटी मीन्स ट्रान्समिट और ट्रांसफर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन और कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. जे कॅरेक्टर आहे ते कुठल्या फॉर्म मध्ये असतात? इन द फॉर्म ऑफ प्रोटीन. आणि ते प्रोटीनचे फॉर्म आणि प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी आपल्याकडे 3 प्रोसेस आहेत: ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. या प्रोसेस वरती हे सगळी जेनेटिक इन्फॉर्मेशन प्रोटीन मध्ये डीएनए फॉर्म मध्ये स्टोअर केली जाते आणि जे आपली बॉडी कॅरेक्टर असतात लाईक अवर फादर मदर, जे कॅरेक्टर आहेत हाईट, वेट, लुक, अवर लुक, हे सगळं काही डिपेंड असतं त्या प्रोटीन्स वरती. मीन्स जेनेटिक इन्फॉर्मेशन, जेनेटिक मटेरियल होती. तेच आपल्याला वन बाय वन स्टडी करायचं आहे: ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. ओके. अप्रोप्रिएट प्रोटीन आर नेसेसरी फॉर आवर बॉडी. आपल्या बॉडीला प्रोटीनची खूप गरज असते. दॅट प्रोटीन सिंथेसाइज बाय डीएनए. पण तो डीएनए एकटा सिंथेसाइज नाही करत, विथ द हेल्प ऑफ आरएनए. तर प्रोटीन सिंथेसिस करण्याचं काम डीएनए करतो, पण तो एकटा नसून करून डीएनए सिंथेसाइज प्रोटीन through RNA is called central dogma. Central dogma हा सेंट्रल डॉग्मा. म्हणजे डीएनए प्रोटीन सिंथेसाइज तर करणार आहे, पण एकटा नसून तो आरएनए ला सोबत घेऊन करणार आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? सेंट्रल डॉग्मा. नेक्स्ट वन, हे डीएनए सिंथेसिस प्रोसेस होते कुठे? इन द सेल. आणि सिंथेसिस ऑफ प्रोटीन टेक्स प्लेस इनसाइड द सेल. सेलच्या आतमध्ये होतं. मग ते कसं आहे आपण स्टडी करूया. त्यासाठी फर्स्ट पॉइंट आहे आपला ह्याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन. फर्स्ट इन द सेल अँड न्यूक्लियस. न्यूक्लियस सायटोप्लाझम. सायटोप्लाझम ही जी प्रोसेस आहे, विच प्रोसेस? प्रोटीन सिंथेसिसची जी प्रोसेस आहे ती सेलच्या आतमध्ये होते, सेलच्या आतमध्ये. आणि त्या प्रोसेससाठी आपल्याला फर्स्ट स्टडी करायचे ट्रान्सक्रिप्शन. Transcription means what? This is defined of transcription. mRNA is produced as per sequence of nucleotide. mRNA production of mRNA from DNA is called transcription. Simple है production of mRNA. mRNA production होता. आता हा DNA असतो कुठे? DNA present inside the nucleus. DNA present inside the nucleus. न्यूक्लियसच्या आतमध्ये जो DNA it produce काय प्रोड्यूस करतो? डीएनए, एमआरएनए. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन. आता हे कसं फॉर्म करणार आहे? न्यूक्लियसच्या आतमध्ये हा जो डीएनए इनसाइड द न्यूक्लियस, मी डायग्राम ड्रॉ करतोय, पण न्यूक्लियसच्या आतमध्ये हा जो डीएनए हा काय होतो? थोडासा थ्रेड्स आहेत किंवा स्ट्रँड आहेत सेपरेट फ्रॉम इच अदर. एकमेकापासून ते सेपरेट होतात, असं एकमेकापासून सेपरेट होतात. आणि याचे जे कोड्स आहेत, कोड्स हा डीएनए चे कोड्स आहेत. मग इथून हा एमआरएनए प्रोड्यूस व्हायला स्टार्ट होतो. एमआरएनए असा हा प्रोड्यूस होतो. एमआरएनए मग याच्याशी यांचे कोड असे फॉर्म होतात. एमआरएनए अशा पद्धतीने फॉर्म होतो आणि फॉर्म झालेला एमआरएनए हा काय? एमआरएनए. एमआरएनए फॉर्म झालेले आणि फॉर्म प्रोड्यूस. एमआरएनए फॉर्म होण्यासाठी एमआरएनए हा डीएनए ला काय असतो? कॉम्प्लिमेंटरी असतो. हे पहा, mRNA is complementary with DNA. DNA बरोबर काय असतो? mRNA कॉम्प्लिमेंटरी असतो. कॉम्प्लिमेंटरी आणि तो एक ओनली वन स्ट्रँड, ओनली वन स्ट्रँड इज युज्ड. आणि एमआरएनए फॉर्म होण्यासाठी फक्त ओनली वन स्ट्रँड यूज केला जातो. एमआरएनए वर कोडॉन्स असतात. mRNA having
कोडॉन्स. तर कोडॉन्स काय? इन्फॉर्मेशन आहे. कशाची इन्फॉर्मेशन आहे? इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. प्रोटीनची इन्फॉर्मेशन असते. त्या कोडॉनवरती काय असतं? प्रोटीनची इन्फॉर्मेशन आहे. क्लिअर आहे. आता सेकंड आपल्याला बघायचंय ट्रान्सलेशन. mRNA form in a nucleus comes in cytoplasm. This is mRNA. आणि काय असतं? mRNA having codons असतात. Codons means information of प्रोटीन सिंथेसिस. ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे. ही जी कोड्स आहेत, कोडॉन, ही जी कोडॉन्स दिसतात त्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिसचं इन्फॉर्मेशन लपलेलं आहे. मग ह्याची जी आहे 3-3-3 ची पेरिंग, 3-3-3-3-3 ची पेरिंग, 3-3 ची पेरिंग केलेलं आहे. त्याला नाव दिलेलं आहे ट्रिपलेट कोडॉन. And RNA made up of thousands of triplet codon. RNA thousands of triplet codon असतात RNA मध्ये. हा mRNA जेव्हा न्यूक्लियसच्या बाहेर येतो सायटोप्लाझम मध्ये डायरेक्टली अटॅच विथ रायबोसोमल RNA. रायबोसोमल, this one, which one? RNA. रायबोसोमल RNA बरोबर अटॅच होतो. क्लिअर आहे इथपर्यंत? आपला थर्ड टाइप 1 झाला, 2 झाला. दिस वन mRNA. हा आहे mRNA, rRNA and tRNA. tRNA having anticodons. tRNA कडे अँटीकोडॉन्स असतात. पण tRNAचं काम काय असतं? tRNAचं काम असतं हे जे सायटोप्लाझम आहे, सायटोप्लाझम मध्ये जे अमिनो ऍसिड स्कॅटर असतात इकडे तिकडे, त्यांना उचलून आणण्याचं काम. उचलायचे आणि इथं जो आणून इथं सप्लाय करण्याचा, ट्रान्सफर. tRNA मीन्स ट्रान्सफर ऑफ अमिनो ऍसिड ट्रान्सफर करण्याचं काम करतं. ट्रान्सफर करण्याचं, शोधायचं स्कॅटर, तिथं जे सापडतं सायटोप्लाझम मध्ये तो घेऊन यायचा अमिनो ऍसिड्स आणि तो इथे घेऊन यायचा. कोडॉन्स हे कोड्स आहेत विथ अँटीकोड. हा असा आहे कोणी? हा tRNA. डायग्राम वर जाऊ नका, अंडरस्टँडिंग तुमचं झालं पाहिजे. डायग्राम व्यवस्थित येत नाहीये. हा tRNA काय घेऊन येतो? अमिनो ऍसिड्स घेऊन येतो. हा अमिनो ऍसिड्स घेऊन येण्याचं काम करतो, ट्रान्सफर करण्याचं काम करतो. इथपर्यंत क्लिअर असेल. तर आता ट्रान्सलेशनचं मिनिंग मी इथे डिफाईन लिहिणार आहे. तुमच्या लक्षात येईल की ट्रान्सलेशन मीन्स व्हॉट. ट्रान्सलेशनची डिफाईन आहे ॲज पर कोडॉन्स ऑन mRNA वर जे कोडॉन्स आहेत, जे DNA पाठवलेले त्याच्यासोबत, त्या कोडॉनसाठी ते अँटीकोडॉन अमिनो ऍसिड सप्लाइड बाय द tRNA इज कॉल्ड ट्रान्सलेशन. tRNA कडे काय आहेत? अँटीकोडॉन आहेत. कोडॉन, अँटीकोडॉन जेव्हा एकत्र अटॅच होतात, एकत्र येतात, त्यालाच काय म्हणायचंय? ट्रान्सलेशन. कोडॉन विथ अँटीकोडॉन. आणि स्पेसिफिक जे पाहिजे ते स्पेसिफिक अँटीकोडॉन tRNA त्याच्याशी सप्लाय करतो. हे पहा, ॲज पर कोडॉन ऑन mRNA अमिनो ऍसिड सप्लाइड बाय द tRNA इज कॉल्ड ट्रान्सलेशन. नेक्स्ट आहे ट्रान्सलेशनच्या नंतर आहे ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सलोकेशन. हा रायबोसोमल RNA हा एक प्रोटीन बनला. हा प्रोटीन तिथून निघून जातो. मग परत दुसरा tRNA येतो. हे tRNA येतो असा tRNA आला. इथे एक tRNA येणार असा. हा tRNA हा परत एक अमिनो ऍसिड्स घेऊन येतो.
ह्याच्याशी पेरिंग करतो, बॉन्डिंग करतो, पेप्टाइड बॉन्ड, त्या बॉन्डला म्हणतो आपण पेप्टाइड बॉन्ड. मग हा रायबोझोम पुढे 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 सरकत जातो. रायबोझोमल आरएनए काय पुढे पुढे सरकत जातो. मीन्स रायबोझोमल आरएनए कंटिन्युअस फॉरवर्ड जे मुवमेंट आहे तो लोकेशन चेंज करतो. या लोकेशनला होता पुढे लोकेशन, त्या लोकेशन ते असे चेंज होत राहतं. त्याला म्हणायचंय ट्रान्सलोकेशन. सिंपल आहे. कोडॉन इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. हे पहा, ribosomes keeps on moving from one end to another end by the distance of triplet codon असं एक पुढे त्याची मुवमेंट होते, जे पुढे जातो त्यालाच म्हणायचे आपण ट्रान्सलोकेशन. Ready? Define. Ribosomes keeps on moving from one end of the mRNA to the other end by the distance of triplet codon is called translocation. तिन्ही क्लिअर असते. सिंपल आहे. नेक्स्ट आहे म्युटेशन. म्युटेशन म्हणजे हे जे पेरिंग असतं, सडन चेंज होतं, थोडंफार सडन चेंज होतं, त्याला म्युटेशन म्हणतो. फक्त आता ह्या जे 3 पॉइंट्स आहेत याला प्रोटीन सिंथेसिस, कॉम्प्लेक्स प्रोटीन सिंथेसिस म्हणून पण क्वेश्चन येऊ शकतो, किंवा ह्या तिघांवरती डिफाईन पण येऊ शकतात. त्याच्यामध्ये सेंट्रल डोग्मा डिफाईन काय, ट्रान्सक्रिप्शन काय, ट्रान्सलेशन काय अँड ट्रान्सलोकेशन काय, यांच्या डिफाईन येतात. म्युटेशनची पण डिफाईन येऊ शकते. म्युटेशन इज सडन चेंज इन द पेरिंग मध्ये सडन चेंज. ओके, वी विल स्टॉप हिअर. आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.